गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपला रोटेशनल डायनॅमिक्स हा टॉपिक चालू आहे. रोटेशनल डायनॅमिक्स आणि या टॉपिकमध्ये आत्तापर्यंत आपण सर्क्युलर मोशनचा काही भाग म्हणजे बराचसा भाग सर्क्युलर मोशनचा सांगितलेला आहे. आणि आता या ॲक्च्युली रोटेशनल मोशन आपण सुरू केला आहे. त्या रोटेशनल मोशनमध्ये आपण पाठीमागच्या तासाला कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशन साठीचं एक्सप्रेशन E इज इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर असं आपण प्रूव्ह केलं. याचा अर्थ एखादं रिजिड बॉडी जर रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल दिलेल्या ॲक्सिससाठी तर या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया या बॉडीची रोटेशनल कायनेटिक एनर्जी E इक्वल टू 1/2 I ओमेगा स्क्वेअर अशी असते. आणि याचे वेगवेगळे फॉर्म आपण याच्यामध्ये सांगितलेत. This kinetic energy is also written as 1/2 L omega, where L is the angular momentum, omega is the angular speed. Here I is the moment of inertia, omega is the angular speed. This can be again written as 1/2 L square upon I in terms of moment of inertia, angular speed, in terms of angular speed, angular momentum, angular speed, in terms of angular momentum, moment of inertia, and again in terms of energy, in terms of frequency. हे एक्सप्रेशन याही पद्धतीने प्रूव्ह केलं जातं. ओमेगाची किंमत 2πn ठेवली, सोडवलं, एक्सप्रेशन असं राहतं. याच्यावरून E इक्वल टू इज प्रपोर्शनल एन स्क्वेअर याही पद्धतीने आपण सांगितलेलं आहे. एनर्जी ऑफ रोटेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. या प्रकारचे वेगवेगळे फॉर्म सांगितले आणि या एक्सप्रेशनचं प्रूफ सांगत असताना याचं डेरिव्हेशन सांगत असताना I is equal to summation mi ri square where I runs from 1 to n. या फॉर्म्युलासाठी आपण I सबस्टिट्यूट केला आणि हा फॉर्म्युला म्हणजे काय आहे तर m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस डॅश डॅश प्लस mn rn स्क्वेअर अशा स्टेप्स याच्यामध्ये आहेत. आणि मग m1 r1 स्क्वेअर m2 r2 स्क्वेअर अप टू mn r स्क्वेअर हे सगळे गुणाकार आहेत आणि यांची बेरीज आहे. आणि या ठिकाणी ही जी बेरीज आहे ती समेशन साईनने लिहिलेली. याच्यामध्ये 1 2 3 हे इंटिजर्स आहेत. m1 m2 m3 च्या ऐवजी mi लिहिलाय. r1 स्क्वेअर r2 स्क्वेअर r3 स्क्वेअरच्या ऐवजी ri स्क्वेअर लिहिलाय. वेअर i इज इंटिजर आणि या इंटिजरची व्हॅल्यू 1 पासून दिस इंटिजर i व्हेरीज फ्रॉम 1 टू n. या पद्धतीने एक्सप्रेशन घेतलंय आणि या ठिकाणी ही जी टर्म I असेल याला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया असंही नाव दिलेलं आहे. मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय हे मागच्या वेळेला आपण साधारण मला वाटतं डिफाईन केलेलं आपण शेवटच्या वेळेला तासाच्या वेळी शेवटी. पण याच्यावरून हा जो फॉर्म्युला या फॉर्म्युलेवरूनच आपण डेफिनेशन सांगितलेली आहे. समेशन mi स्क्वेअर वरून डेफिनेशन आपण असं मांडतोय. परत एकदा सांगतो. mi मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी about the given axis of rotation. Given axis of rotation is defined as the sum of बेरीज आहे. कशाची बेरीज आहे तर गुणाकारांची. सम ऑफ प्रोडक्ट्स अनेक प्रोडक्ट्स आहेत. 1 2 3 अशी n प्रोडक्ट्स आहेत. सम ऑफ प्रोडक्ट्स कशाचे प्रोडक्ट्स आहेत तर प्रोडक्ट्स ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल. बॉडीमध्ये असणाऱ्या प्रत्येक पार्टिकलचं मास त्याच्यामधील अँड स्क्वेअर ऑफ वर्ग आहे. स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स. स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. या पद्धतीने आपण त्याची डेफिनेशन देखील सांगितलेली आहे. मग आपल्याला डेफिनेशन आपल्यासाठी महत्वाची असेल. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन सांगतोय आपण. सम ऑफ प्रोडक्ट्स ऑफ मास ऑफ इच पार्टिकल याच्यामध्ये mi m1 m2 m3 अप टू mn येणार आहेत प्रत्येक पार्टिकल मास. अँड स्क्वेअर ऑफ इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलरचा अर्थ मिनिमम डिस्टन्स. या ऍक्सिस पासून प्रत्येक पार्टिकल जे डिस्टन्स असेल त्याचा स्क्वेअर घेतलाय. सो फायनली मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिजिड बॉडी about the given axis of rotation is defined as sum of the products of mass of each particle and square of
इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि मग हा फॉर्म्युला जो आहे या फॉर्म्युलानुसार याच्यात मास आणि डिस्टन्स स्क्वेअरचा गुणाकार आहे म्हणून याचं एसआय युनिट आपण मागच्या वेळेस सांगितलेलं आहे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर आणि सीजीएस युनिट सांगितलेलं आहे ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. या पद्धतीने आपण त्याचं युनिट आणि डायमेन्शन युनिट सांगितली. सीजीएस एसआय युनिट डायमेन्शन देखील आपल्याला सांगता येतं. किलोग्रॅम ग्रॅम मासची पॉवर 1 असेल, मीटर स्क्वेअर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर लेंथची पॉवर 2 असेल. या युनिटमध्ये सेकंद नाहीये, टाइमची पॉवरच नाही, याचा टाइमची पॉवर 0 म्हणून याचे डायमेन्शन सांगताना सांगितलं जातं 2 इन लेंथ 1 इन मास 0 इन टाइम. या पद्धतीनं डायमेन्शन लिहिले जातात. आणि ही क्वांटिटी कोणत्या पद्धतीची क्वांटिटी आहे तर दिस इज स्केलर. ही स्केलर क्वांटिटी म्हणून कन्सिडर केली जाते. स्केलर वेक्टरनुसार मोमेंट ऑफ इनर्शिया इज अ स्केलर. तर यातल्या असणाऱ्या टर्म्स डेफिनेशन असेल, त्याचा फॉर्म्युला असेल, स्केलर क्वांटिटी आहे, एसआय युनिट आहे, डायमेन्शन सीजीएस युनिट आणि डायमेन्शन्स. तर इथंपर्यंत आपण आलेला आहात. आता हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू फॉर्म्युला जो आहे याच्यामध्ये समेशन एम आय आर आय स्क्वेअर. याचे आपण साधारण 2 भाग करतोय. समेशन एम आय गुणिले समेशन आर आय स्क्वेअर तात्पुरतं स्प्लिट केला तर इथं प्रत्येक पार्टिकलचं मास येणार आहे आणि तर प्रत्येक पार्टिकलच्या डिस्टन्सचा स्क्वेअर येणार आहे आणि त्यांची बेरीज असेल. मग इथं याच्यावरून थोडक्यात सांगायचं मोमेंट ऑफ इनर्शिया कशावरती अवलंबून असतो तर मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन कशावरती अवलंबून असेल तर एक मास ऑफ इच पार्टिकल. मास ऑफ इच पार्टिकल प्रत्येक पार्टिकलचं मास त्याच्यामधील. त्याच्यानंतर हा R1 R2 R3 जे असणार आहेत हे काय डिस्टन्स न म्हणता इथे शब्द वापरला जातो डिस्ट्रीब्युशन. म्हणजे मास किती अंतरावरती डिस्ट्रीब्यूट झालेला आहे हे सांगणारी टर्म असेल डिस्ट्रीब्युशन ऑफ दीज मासेस. डिस्ट्रीब्युशन ऑफ दीज मासेस फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्याही बॉडीचा जर घेतला तर 2 फॅक्टर्स वरती अवलंबून असेल. एक म्हणजे मास ऑफ इच पार्टिकल अँड सेकंड डिस्ट्रीब्युशन ऑफ दीज मासेस फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया 2 वेगळ्या फॅक्टर्स वरती अवलंबून असेल असं टेक्स्टमध्ये दिलंय. आपण आणखी एक फॅक्टर ते सांगू शकता मोमेंट ऑफ इनर्शिया लिटिल बट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर ऑफ बॉडी. का टेम्परेचरवरती अवलंबून असेल तर जर टेम्परेचर वाढलं तर त्याचं एक्सपान्शन होतं आणि एक्सपान्शन जर बॉडीचं होत असेल तर पार्टिकलची ही जी समजा मास इथं होतं एक्सपांड झाली बॉडी मास थोडंसं बाहेर सरकेल. याचा अर्थ ॲक्सिस पासून त्याचे डिस्टन्स काय होणार बदलणार आहे. म्हणजे टेम्परेचरनुसार डिस्ट्रीब्युशन बदलतं, डिस्ट्रीब्युशननुसार मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. याचा अर्थ मोमेंट ऑफ इनर्शिया टेम्परेचरवरती अवलंबून आहे असं आपण सांगू शकतो. पुस्तकामध्ये दिलेलं नाही पण आपण सांगू शकता. ठीक आहे. याच्याही नंतर थोडक्यात हे मास ऑफ इच पार्टिकल असं न म्हणता मी परत असं म्हणेन मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन फर्स्ट मास ऑफ बॉडी. प्रत्येक पार्टिकलचं मास मिळून काय होणार आहे समेशन एम म्हणजे प्रत्येक पार्टिकलच्या मासची बेरीज म्हणजे मास ऑफ बॉडी. सेकंड वन डिस्ट्रीब्युशन. काय आहे तोच फॅक्टर डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन. अँड सेकंड थर्ड वन आता इथं ॲक्सिस ऑफ रोटेशन जो असतो तो ॲक्सिस ऑफ रोटेशन कसा आहे पोझिशन अँड ओरिएंटेशन. पोझिशन अँड ओरिएंटेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशन कसा आहे त्याची पोझिशन कशी आहे म्हणजे काय तर थोडक्यात आता समजा मी इथं डिस्क दाखवली एखादी बॉडी आपण सर्क्युलर बॉडी घेतोय अशी डिस्क दाखवली तर या डिस्कसाठी थिकनेस थोडी दाखवते आपण अशी. मग ही डिस्क आहे ॲक्सिस भोवती फिरत असेल स्वतः भोवती तर हा त्याचा ॲक्सिस आहे. म्हणजे ही पोझिशन अशी आहे सेंटरमधून पास होतं आणि त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर पोझिशन. पण हा ॲक्सिस सेंटरमधून पास होतो आणि आडवा असेल म्हणजे डायमीटर सारखा झाला. काय बदललं पोझिशन नाही बदलली ओरिएंटेशन बदललं. पोझिशन बदलायची असेल तर टँजंट भोवती फिरत असेल डायमीटर भोवती फिरत असेल वेगळा पोझिशन ओरिएंटेशन आहे आणि या प्रत्येक ठिकाणी त्याचा मोमेंटम इनर्शिया चेंज होतो. आपण पुढे फॉर्म्युल्यामध्ये चर्चा करणार आहोत. फक्त आता लक्षात ठेवायचं आहे कुठल्याही बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा मास ऑफ बॉडी आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मास या 2 फॅक्टर बरोबर तिसरा एक फॅक्टर सांगतोय पोझिशन अँड ओरिएंटेशन ऑफ ॲक्सिस ऑफ रोटेशन. ॲक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन कशी आहे आणि तो ॲक्सिस ऑफ रोटेशन बॉडीला कसं आहे त्याचं ओरिएंटेशन काय म्हणजे पॅरलल आहे बॉडीला
का परपेंडिक्युलर आहे. हे ओरिएंटेशन कसं आहे त्यानुसार मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. तर हे 3 फॅक्टर्स आहेत. बॉडी रोटेट होत असते याचा अर्थ त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी जास्त असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त, किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी कमी तर मोमेंट, असं काही नाहीये. मोमेंट ऑफ इनर्शिया अँग्युलर स्पीडवरती अवलंबून नसतो. मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ओनली ऑन दिस फॅक्टर्स. सो दिस वन इज द इम्पॉर्टंट. मोमेंट ऑफ इनर्शिया हा डिस्ट्रीब्युशन ऑफ मास आणि मास ऑफ बॉडी, त्याचबरोबर ऍक्सिस ऑफ रोटेशनची पोझिशन काय असेल आणि त्याचं ओरिएंटेशन काय असेल याच्यावरती अवलंबून असतो. आता आपण पुढे थोडंसं जाऊया. आपल्याला पुढे सांगितलेलं आहे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रिंग. आपण बॉडी कोणती घेणार आहोत आता? रिंग. रिंग म्हणजे थोडक्यात बांगडी, सर्कल. टेनिस रिंग असेल किंवा कुठलेही सर्कल हातात घालायची कड असतं, ती पण एक प्रकारची रिंग आहे. ही रिंग जी आहे या रिंग साठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल? तर रिंग म्हणजे अशी बॉडी आहे बा, मी दाखवतो इथं. थिन आहे, थिकनेस कमी आहे त्याची. ही सर्क्युलर, थिन आणि सर्क्युलर आहे. युनिफॉर्मचा अर्थ त्याची थिकनेस सगळीकडे काय असेल? एकसारखी असेल. अशी ही रिंग आहे आणि ही रिंग स्वतःभोवती म्हणजे ऍक्सिस भोवती फिरते. ऍक्सिस कसा आहे तर पासिंग थ्रू सेंटर. रिंग हे सर्कल आहे आणि या सेंटर पासून बॉडीचं मास ही सगळीकडे सारख्या प्रमाणामध्ये काय झालेलं आहे? डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. अशी बॉडी आहे त्याला रिंग म्हणणार आहे आपण. सो रिंग इज द बॉडी हुज मास इज सिच्युएटेड ॲट द इक्वल डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचा मास सगळीकडे सारख्या अंतरावर जर पसरला असेल तर अशी बॉडी काय असेल? रिंग असेल. रिंग ही 2 डायमेन्शनल आहे, सर्क्युलर आहे. मग अशी बॉडी आपण घेतोय. सो लेट अस कन्सिडर थिन युनिफॉर्म रिंग ऑफ मास एम अँड रेडियस आर. याचं मास एम असेल, रेडियस काय असेल त्याची? आर. इट इज रोटेटिंग अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. ऍक्सिस सेंटर मधून पास होते अँड परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ रिंग. ऍक्सिस त्या बॉडीचा किंवा रिंगचा ऍक्सिस असा आहे, रिंग थोडक्यात स्वतः भोवती फिरते. इट इज रोटेटिंग अबाउट इट्स ओन ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर प्लेन. अशी असेल तर या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज द एंटायर मास, बॉडीचं मास किती आहे? एम. and this entire mass of the ring is distributed or is situated at the distance r from the axis. कुठेही घेतलं तरी मास m किती अंतरावरती असणार आहे? r अंतरावरती असणार आहे. म्हणून फॉर्म्युला जो आपण मगाशी लिहिला समेशन mi ri² याच्यामध्ये टोटल मास किती असेल तर m आणि ri² म्हणजे बॉडीचं मास किती असणार आहे? बॉडीचं मास किती अंतरावर डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे? r². हा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग साठीचा फॉर्म्युला असेल. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म रिंग ऑफ मास एम अँड रेडियस आर अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर अँड परपेंडिक्युलर इट्स प्लेन इज I इक्वल टू mr². हा लक्षात ठेवायचा आहे. हा यातला पहिला फॉर्म्युला आहे. आता या रिंगचे वेगळे फॉर्म्युला आपण नंतर सांगू. फक्त आता आपल्याला फॉर्म्युला सांगितला तर एवढाच असेल. याचं डेरिव्हेशन काही नाहीये. डिराईव्ह सुद्धा करायचं असेल तर करता येतो. समजा आपण जो फॉर्म्युला हा मांडलाय I इज इक्वल टू, हा फॉर्म्युला आपण इथं mi ri² वेअर I रन्स फ्रॉम 1 to n. n म्हणजे काही इन्फिनिटी होत नाहीये. तर इथं हा फॉर्म्युला अशा बॉडीसाठी वापरणार की ज्या बॉडीमध्ये पार्टिकल संख्या काय असेल? फायनाईट असेल. पण ऍक्च्युअली आपण ज्या रिजिड बॉडी कन्सिडर करतो त्या रिजिड बॉडीमध्ये असणाऱ्या पार्टिकलची संख्या फायनाईट नसते, ती इनफायनाईट असते. आणि अशा वेळेला हा फॉर्म्युला आपण अप्लाय करू शकत नाही. मग this formula can be replaced by I is equal to summation. समेशन म्हणजे बेरीज, त्याच्याऐवजी वापरतात इंटिग्रेशन. इथं प्रत्येक पार्टिकलचं मास घेतोय आपण, त्याच्याऐवजी बॉडीमध्ये पार्टिकलने घेता आता मगाशी म्हटल्याप्रमाणे ते छोटासा एक भाग घेतला त्याला म्हणणार आहे आपण एलिमेंट. बॉडी कशापासून बनलेली आहे? छोटे छोटे एलिमेंट पासून. मग त्या एलिमेंटचं मास असेल dm आणि त्याचं डिस्टन्स असेल r. तर एका एलिमेंटसाठी जर dm × r² लिहिलं तर सगळ्या बॉडीसाठी लिहिताना त्याचं इंटिग्रेशन हा फॉर्म्युला इथं वापरला जातो. म्हणून आपल्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे जर आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह करायचा असेल तर मी या फॉर्म्युला साइन जाऊ शकतो. मी परत एकदा थोडक्यात सांगतो. ही रिंग असेल, ही त्याची ऍक्सिसची पोझिशन दाखवते. इथे एक मास घेतले, त्याचा एलिमेंट घेतला की ज्याचं मास dm असेल आणि याचं डिस्टन्स ऍक्च्युअली इथं r आहे. तर मग एका एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंट अबाउट गिव्हन ऍक्सिस, दिलेल्या ऍक्सिस साठी अबाउट गिव्हन ऍक्सिस काय लिहिणार आहे?
तर मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, मास डीएम आहे, डिस्टन्स कॅपिटल आहे, त्याचा स्क्वेअर. मग एका एलिमेंटचं असं असेल, दुसरा एलिमेंट, तिसरा एलिमेंट, असे अनेक एलिमेंट्स आहेत. मग एका एलिमेंटचं जर एवढं असेल तर मग पूर्ण बॉडीचं काढण्यासाठी एम आय ऑफ होल बॉडी म्हणजे रिंग अबाउट गिव्हन ऍक्सिस, त्या दिलेल्या ऍक्सिससाठी पूर्ण बॉडीचं जर मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार असाल तर आय इज इक्वल टू, हा जो एका एलिमेंटचा आहे याचं काय करायचं आपल्याला, इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन ऑफ डीएम इंटू आर स्क्वेअर. याच्यामध्ये कुठलाही एलिमेंट घेतला, इथला घेतला तरी त्याचं डिस्टन्स आर, इथला घेतला तरी डिस्टन्स आर, इथला घेतला तर डिस्टन्स आर, आर म्हणजे रेडियस, आर स्क्वेअर इथं कॉन्स्टंट येणार, इंटिग्रेशन डीएम राहतो. पण इंटिग्रेशन डीएम म्हणजे काय, हे सगळे एलिमेंट्स, प्रत्येक एलिमेंटचं मास डीएम असं डीएम 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 एकत्र केले तर सगळ्या बॉडीचं मास मिळतं आणि म्हणून पूर्ण रिंगचं मास इथे मिळणार आहे. फॉर्म्युला एकंदरीत राहतो एम इंटू आर स्क्वेअर. आपलं डेरिव्हेशन इथं दिलेलं नाही, आपण फक्त लक्षात ठेवणार आहात जर रिंगचं मास एम असेल, रेडियस आर असेल आणि ऍक्सिस त्याच्या सेंटरमधून पास होतं, रिंगच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. तर हे फक्त तुमच्या माहितीसाठी डेरिव्हेशन झाले. डेरिव्हेशन आपण लक्षात ठेवायची काही गरज नाही, आपल्याला दिलेलं नाहीये. मात्र याच्या पुढे जी बॉडी सांगणार आहे आपण आता, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क, बॉडी आहे आता डिस्क. डिस्क म्हणजे चकती, कॉइन, कॉइन आपण म्हणतो तशा आकाराची, फक्त त्याची थिकनेस काय असणार आहे, एकदम कमी असणार आहे. हा पेपर आहे, याचा कलर सर्कल असा कट केला तर इट इज अ थिन युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क. मग ही जी डिस्क आहे या ठिकाणी या डिस्क साठी आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया डिराईव्ह करायचं आणि त्यासाठी डायग्राम इथे थोडी दाखवते अगोदर. ती अशी असेल, ही डिस्क सर्क्युलर असेल, फक्त याला थिकनेस दाखवते थोडीशी. आपण एका साईडनं बघणार आहात, दोन्ही साईडनं दिसणार नाही आपल्याला, दोन्ही साईडनं थिकनेस दिसणार नाही. ज्या साईडनं बघतोय त्या साईडची थिकनेस दिसेल आणि हे पूर्ण प्लेन असेल त्या डिस्कचं. ही आतून पोकळ आहे, मास फक्त इथं आहे, तर हे पूर्ण मास पूर्ण सर्कलवरती, ह्या पूर्ण सर्कम्फरन्स होती, ह्या पूर्ण एरियावरती आहे. तर अशी डिस्क आहे. लेट अस कन्सिडर ए थिन युनिफॉर्म डिस्क ऑफ मास एम अँड रेडियस आर. डिस्कचं मास एम असेल, डिस्कची रेडियस सुद्धा आर असेल, अशा पद्धतीने आपण डिस्क घेतलेली आहे. इट इज ऑल्सो रोटेटिंग अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. ही पण डिस्क कशाभोवती पास होती, कशाभोवती रोटेट होते, तर अबाउट दिस ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर. आणि या डिस्कच्या आपल्याला ऍक्सिस कसा असेल, परपेंडिक्युलर. मग या ऍक्सिससाठी याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे हा मात्र आपल्याला डिराईव्ह करायचं. याचं डेरिव्हेशन आपल्यासाठी आहे. याचं डेरिव्हेशन नाही, वरचे एक्सप्रेशन दिलं, पण इथं मात्र याचं डेरिव्हेशन दिलेलं आहे. डेरिव्हेशन आपल्यासाठी महत्वाचं असेल. आता याच्यामध्ये ह्या घेण्यासाठी जसं मी इथं मगाशी म्हटलं की आपण ह्याचं डेरिव्हेशन सांगताना एक एलिमेंट घेतला, असं याचं पण एलिमेंट घ्यायचा. एलिमेंट घेताना कसा घ्यायचा, असा एक नुसता एलिमेंट नाही घ्यायचा. हा एलिमेंट घेतला तर एलिमेंटमध्ये असणारा प्रत्येक पार्टिकल ऍक्सिस पासून कसा आहे, सेम अंतरावरती असेल. जसं इथं एलिमेंट घेतला तर असा एलिमेंट नाही घ्यायचा, तर मला एलिमेंट असा घ्यायचा आहे की तो कोणत्या फॉर्म मध्ये असेल, रिंग फॉर्म मध्ये असेल. एक छोटासा भाग यातला कट केला, किती रेडियसचा, स्मॉल आर. हा स्मॉल आर रेडियसचा आणि थिकनेस घेऊ आपण, त्याची थोडीशी थिकनेस दाखवतो, याची थिकनेस दाखवतो, याची थिकनेस असेल डी आर. डी आर थिकनेसचा आणि आर रेडियसचा एक एलिमेंट कोणत्या फॉर्म मध्ये एलिमेंट आहे, रिंग फॉर्म मध्ये. याचा अर्थ ही एक रिंग, त्याच्या आत आणखी रिंग, त्याच्या आत अजून रिंग, लहान लहान होत जातील आणि याच्या बाहेर घेतल्या तर मोठ्या मोठ्या होत जातील. याचा अर्थ हा जो स्मॉल आर आहे तो कमीत कमी 0 असेल आणि जास्तीत जास्त कॅपिटल आर एवढा असणार. अशा नंबर ऑफ रिंग्स असणार. त्यातली एक रिंग घेतलेली आहे की ज्या रिंगची रेडियस आर, थिकनेस डी आर विच इज व्हेरी स्मॉल, असा एक एलिमेंट घेतलाय. आता जर ही डिस्क स्वतःभोवती फिरत असेल तर त्याचा हा एलिमेंट पण स्वतःभोवती फिरणार आहे आणि मग या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल हा काढायचा आहे. पण तो काढण्यासाठी मी हा फॉर्म्युला असा नाही वापरणार, तर इथं थोडंसं आपल्याला सांगताना सांगायचं आहे, जर ही डिस्क थिन आणि युनिफॉर्म असेल, युनिफॉर्म याचा थिकनेस त्याची सगळीकडे सारखी असेल, तर याचा इथला एक छोटासा एरिया कट केला आपण, एवढाच सर्कल छोटासा, इथला घेतला तेवढाच, इथला घेतला तेवढाच, ठराविक जर एरिया घेतली, युनिट एरिया म्हणून आपण त्याला, हा युनिट एरिया घेतला, युनिट एरिया घेतला, असा युनिट एरिया घेतला, तर प्रत्येक युनिट एरियाचं मास काय असणार या ठिकाणी, सारखं असणार आहे, कारण जाडी सारखी असणार आहे. याचा अर्थ इथं एक फॅक्टर घेतोय आपण, मास पर युनिट एरिया. मास पर युनिट एरिया याला सरफेस डेन्सिटी असं पण म्हटलं जातं.
सरफेस डेन्सिटी किंवा एरिया डेन्सिटी असंही म्हटलं जातं. तर मास पर युनिट एरिया हा इथे कॉन्स्टंट असेल त्याला नाव दिलं जातं सिग्मा. याचा अर्थ सिग्मा हा बॉडीचं मास भागिले बॉडीचा एरिया, मास आपण एरिया. डिस्कचं मास किती घेतले आपण आर एम, आणि त्याचा एरिया म्हणजे सर्कल आहे. सर्कलचा एरिया किती असेल हो? तर सर्कलचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. यानुसार एम अपॉन पाय आर स्क्वेअर बरोबर सिग्मा असेल. याच्यावरून एम बरोबर पाय आर स्क्वेअर सिग्मा असं आपलं एक्सप्रेशन मिळू शकतं. याला मी इक्वेशन 1 म्हणून ठेवतो सुरुवातीला. बघा, आपण एक डिस्क घेतलेली आहे. या डिस्कचं मास एम आहे, डिस्कची रेडियस आर आहे. ही डिस्क या ऍक्सिस भोवती फिरते की जो ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर आहे अँड परपेंडिक्युलर टू प्लेन. अशा ऍक्सिस भोवती फिरत असताना याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल हे काढण्यासाठी ही डिस्क जी आहे ती युनिफॉर्म आहे. याचा अर्थ प्रत्येक युनिट एरियाचं मास सारखं असेल. त्याला आपण मास पर युनिट एरिया म्हणतो. मास पर युनिट एरिया काय आहे? कॉन्स्टंट आहे. किती आहे? लेट सिग्मा इज द मास पर युनिट एरिया. बस याचा अर्थ मास पर युनिट एरिया म्हणजे मास आपण एरिया. मग याचा सिग्मा कसं लिहिणार? तर डिस्कचं मास भागिले डिस्कचा एरिया. डिस्कचं मास ऑलरेडी घेतलेलं आपण एम. याचा एरिया आपण काढणार आहोत. सर्कल आहे, सर्कलचं रेडियस आर आहे, मग सर्कलचा एरिया असतो पाय आर स्क्वेअर. सो एम अपॉन पाय आर स्क्वेअर बरोबर सिग्मा, म्हणून एम बरोबर पाय आर स्क्वेअर इंटू सिग्मा असं एक एक्सप्रेशन या ठिकाणी मांडलं. आता मी परत मगाशी म्हटल्याप्रमाणे एलिमेंट घेतोय आणि हा जो एलिमेंट आहे या एलिमेंटचं मास डीएम मानतोय मी. आता एलिमेंटचं मास किती आहे? डीएम. एलिमेंटचं मास डीएम असेल, एलिमेंटचा एरिया किती असेल तो बघायचा आहे. एलिमेंटचा एरिया डीए म्हणतो आपण, हा किती असेल? तर एरिया डीए किती घ्यायचा, कसा काढायचा? तर हा सर्कल आहे, अशी एक पट्टी आहे सर्क्युलर. त्याची थिकनेस किती आहे? सगळीकडे डीआर अशी थिकनेसची रिंग आहे. मग ही जर रिंग जी आहे याची रेडियस किती आहे? स्मॉल आर. ही रिंग कट केली, अशी स्प्रेड केली, कट केली एक ठिकाणी स्प्रेड केली, अशी स्ट्रेट स्ट्रीप होती. याची थिकनेस डीआर आहे आणि याची लेंथ काय असेल हो? याचा सर्कम्फरन्स म्हणजे 2 पाय आर. याचा सर्कम्फरन्स किती असेल? या रिंगचा सर्कम्फरन्स म्हणजे या स्ट्रीपची लेंथ 2 पाय आर. याचा अर्थ ही लांबी झाली आणि ही रुंदी झाली. या स्ट्रीपचा एरिया किती राहतो? तर लांबी गुणिले रुंदी, दॅट इज 2 पाय आर इंटू डी आर. हा या ठिकाणी एरिया झाला. आणि म्हणून सिग्मा या एलिमेंटसाठी सिग्मा काय लिहिणार आहे? मास अपॉन एरिया. मास किती आहे? तर डीएम डिवाइडेड बाय एरिया किती आहे? 2 पाय आर डी आर. म्हणून मास ऑफ एलिमेंट काय लिहिणार आहे मी? तर मास ऑफ एलिमेंट लिहिणार आहे 2 पाय आर डी आर इंटू सिग्मा. 2 पाय आर डी आर इंटू सिग्मा म्हणजे मास ऑफ एलिमेंट मला इथे मिळाला. आता हे जे मास ऑफ एलिमेंट आहे या एलिमेंटच्या मासवरून मला पुढे जायचंय. एका एलिमेंटचं मास मी लिहिलेलं आहे, एलिमेंटचं मास मी घेतलेलं आहे डीएम बरोबर 2 पाय आर डी आर इंटू सिग्मा. आता जो एलिमेंट आहे त्याचं मास मी ते घेतलेलं आहे ते असं आहे. याचं मास आहे डीएम, याची रेडियस आहे आर, आणि म्हणून मगाशी सांगितल्याप्रमाणे या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंट अबाउट गिव्हन ऍक्सिस. आपल्याला दिलेला आहे अबाउट गिव्हन ऍक्सिस. काय लिहिणार आहे? तर डी आय बरोबर काय लिहायचं? डी आय बरोबर तर फॉर्म्युला रिंगसाठी आहे. रिंगचा फॉर्म्युला काय असतो? एम इंटू आर स्क्वेअर, दॅट इज मास इंटू रेडियस स्क्वेअर. म्हणून डी आय इज इक्वल टू मास आहे डीएम आणि रेडियस आहे त्याची आर, डीएम इंटू आर स्क्वेअर. पण या डीएम ची व्हॅल्यू किती आहे? तर ती आत्ताच आपण लिहिली. डीएम ची व्हॅल्यू वरती लिहिली 2 पाय आर डी आर इंटू सिग्मा. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द एलिमेंट म्हणजे रिंग, या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल डीएम इंटू आर स्क्वेअर. डीएम ची किंमत आहे 2 पाय आर डी आर इंटू सिग्मा इंटू हा आर स्क्वेअर. डीएम ची किंमत एवढी असेल पहा, 2 पाय आर डी आर सिग्मा अपॉन इंटू आर स्क्वेअर. हा एका एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया झाला. आता याच्यात असे एलिमेंट किती असणार डिस्क मध्ये? तर अनेक. आता डिस्क मी थोडीशी हॉरिझॉन्टल माशी दाखवून डिस्क आपण हॉरिझॉन्टल दाखवली. ही डिस्क हॉरिझॉन्टल अशी न घेता जर व्हर्टिकल घेतली, आडवी न घेता जर उभी घेतली व्हर्टिकल, समोर तुम्हाला सर्कल दिसणार आहे असा. आता अशी जर डिस्क घेतली तर तुमच्या असं लक्षात येईल बघा,
त्याचा ऍक्सिस सेंटरमधून पास होईल असाच असेल, प्लेनला परपेंडिक्युलर. आणि इनवर्ड किंवा आउटवर्ड कसं आहे दाखवा, प्लेनला परपेंडिक्युलर ऍक्सिस दिसणार नाहीये. या डिस्कची रेडियस असेल कॅपिटल आर, डिस्कचं मास एम. आणि आता आपण एलिमेंट घेतलाय, तो छोटासा एलिमेंट घेतलाय आणि या एलिमेंटची थिकनेस इथं दाखवतो डायग्राम मध्ये मी. याची थिकनेस जी असेल ती असेल dr. ही जी जाडी आतली ती थिकनेस dr आणि जी रेडियस असेल स्मॉल r. मग या पद्धतीने आपण घेतलंय. याचं मास मी किती लिहिलंय dm. मग याचा अर्थ रिंगचं मास dm आहे, रिंगची रेडियस r आहे. रिंगचा मोमेंटम इनर्शिया या फॉर्म्युलेनुसार m × r² नुसार मास × रेडियस स्क्वेअर असलेला यातला dm किती असतो, तर dm चा फॉर्म्युला आपण प्रूव्ह केलाय 2πr dr × सिग्मा. या पद्धतीने एका एलिमेंटचा झाला. मगाशी म्हटल्याप्रमाणे हा जो r रिंग आपण ह्याच्यापेक्षा आतली घेतली, ही रिंग घेतली, आता त्याची रेडियस कमी होईल. अजून रिंग इकडची घेतली तर कमी होईल. आणि जर ऍक्सिसच्या शेजारची घेतली तर डिस्टन्स काय असेल 0. याचा अर्थ r ची कमीत कमी व्हॅल्यू 0 आणि r ची जास्तीत जास्त व्हॅल्यू असेल कॅपिटल R. म्हणजे आता जर मला पूर्ण बॉडीचा घ्यायचा असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया होल बॉडी, पूर्ण बॉडी म्हणजे काय, तर डिस्क. डिस्क कशापासून बनलेली आहे, रिंग्स पासून. मग त्यातली पूर्ण रिंग घेतोय आपण, पूर्ण डिस्क घेतोय. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल बॉडी दॅट इज डिस्क अबाउट द गिव्हन ऍक्सिस, अबाउट द गिव्हन ऍक्सिस. काय लिहिणार आहात, तर आय बरोबर एका एलिमेंटचा जो डी आहे त्याची काय करणार आहे आपण, बेरीज. एका एलिमेंटचा डी आहे, दुसऱ्या एलिमेंटचा डी आहे, तिसऱ्या एलिमेंटचा डी आहे, चौथ्याचा डी आहे, असे नंबर ऑफ एलिमेंट्स असतील. मग त्याप्रमाणे आपण एकाचा डी आय असेल तर सगळ्यांचा काढताना इंटिग्रेशन घेतोय. आणि मग इंटिग्रेशन 2πr dr सिग्मा r². मात्र याच्यातला व्हेरिएबल जो r असेल याला लिमिट असेल 0 पासून r मायस्प्लिट, या r ची कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त व्हॅल्यू कॅपिटल R याला लिमिट असेल. यातला 2π कॉन्स्टंट, सिग्मा कॉन्स्टंट इंटिग्रेशन मध्ये राहील r³ dr फ्रॉम 0 to r. आणि आता 2π सिग्मा इंटिग्रेशनची व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युला 11 मध्ये बऱ्याच वेळा वापरला, पण इंटिग्रेशन x⁻n dx ची व्हॅल्यू काय असते, तर x⁻n+1 डिवायडेड बाय n+1. इथे x च्या जागी r आहे, dx च्या जागी dr आहे. याचा अर्थ व्हेरिएबल x च्या ऐवजी r आहे. इथं पण x च्या जागी r येईल. याचा अर्थ r⁻n, n म्हणजे 3, 3 अधिक 1 4. याचा अर्थ r⁻4 डिवायडेड बाय n, n म्हणजे 3, 3 अधिक 1 4. म्हणजे याचा अर्थ इंटिग्रेशन राहिल्याचं r⁻4 डिवायडेड बाय 4, लिमिट्स असतील 0 to r. इंटिग्रेशन सोडवलं. आता सोडवल्यानंतर आपण लिमिट्स ठेवणार आहोत 2π सिग्मा. या r च्या ठिकाणी आपण कॅपिटल R ठेवला तर r⁻4 डिवायडेड बाय 4 मायनस r च्या ठिकाणी 0 ठेवला तर 0⁻4 डिवायडेड बाय 4 असं राहील. म्हणजेच 2π सिग्मा इंटू r⁻4 मायनस 0⁻4 0, 0 भागिले 4 0च. याचा अर्थ पुढचं 0 कॅन्सल होणार आहे, राहील फक्त बघा 2π सिग्मा इंटू r⁻4 यातला 2 कॅन्सल होतो, 2 राहतो. सो π सिग्मा r⁻4/2. मग आता π सिग्मा r² इंटू r²/2 असा लिहिला, r² स्प्लिट केला. तर आता आपल्या लक्षात येईल π कॅपिटल R² इंटू सिग्मा बाजूला घेतला आणि हा r² बाजूला ठेवला, तर हा फॅक्टर असं बाजूला घेतला, फक्त r² मध्ये घेतला. तर इक्वेशन 1 नुसार π r² इंटू सिग्मा याला म्हणतात कॅपिटल M, π r² इंटू सिग्मा याला म्हणतात कॅपिटल M. म्हणून फॉर्म्युला तो M याच्या ऐवजी इंटू कॅपिटल R² डिवायडेड बाय 2. हा झाला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ थिन युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर इन परपेंडिक्युलर प्लेन किती असेल, m इंटू r²/2 मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर डिवायडेड बाय 2. रिंगचा होता मास इंटू रेडियस स्क्वेअर, इथं मास इंटू रेडियस स्क्वेअर डिवायडेड बाय 2. म्हणजे डिस्क रिंगचा आहे त्याच्या अर्धा मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा आहे असं आपल्या लक्षात येईल. इथंपर्यंत आपण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया सांगितला. आता या डिस्कच्या मोमेंट ऑफ इनर्शिया बरोबर परत एकदा आपण थोडंसं एक्सप्रेशनला काही स्टेप्स परत सांगतोय हवं तर.
आपण काय काय कन्सिडर केलं परत एकदा बघूया. We have to consider thin uniform circular disk of mass m and radius r. It is rotating about an axis passing through center and perpendicular axis रिंगच्या प्लेनला डिस्कच्या प्लेनला कसं आहे परपेंडिक्युलर. आता जर ही डिस्क थिन आणि युनिफॉर्म असेल तर डिस्क जर थिन आणि युनिफॉर्म असेल तर याचा प्रत्येक युनिट एरिया म्हणजे प्रत्येक छोटे छोटे भाग केले आपण, हा एक छोटासा एलिमेंट, हा एक छोटा एलिमेंट, हा एक छोटा एलिमेंट, म्हणजे त्याची एरिया घेतली तर प्रत्येक युनिट एरिया जर असेल तर प्रत्येक युनिट एरिया जर मास काय असणार आहे सारखं असेल, म्हणजे मास पर युनिट एरिया कॉन्स्टंट असेल, त्याला आपण नाव दिले सिग्मा. याचा अर्थ सिग्मा म्हणजे मास पर युनिट एरिया आहे, याचा अर्थ मास भागिले एरिया आहे. मास ऑफ डिस्क एम आहे आणि रिंग डिस्क सर्कल आहे, सर्कलचा एरिया असतो पाय स्क्वेअर, म्हणून एम आपण पाय स्क्वेअर बरोबर सिग्मा राहतो आणि म्हणून हा एम बरोबर पाय स्क्वेअर गुणिले सिग्मा. सो मास ऑफ डिस्क इन टर्म्स ऑफ सिग्मा आपलं एक्सप्रेशन मिळेल पाय स्क्वेअर इंटू सिग्मा. हे एक्सप्रेशन आपण पुढे वापरतोय. आता या ठिकाणी या डिस्कचा मोमेंटम काढण्यासाठी जसं मग मी म्हटलं रिंगमध्ये छोटे छोटे एलिमेंट, इथला एक एलिमेंट, इथला एक एलिमेंट, इथला एक एलिमेंट, तसं इथे एलिमेंट घेताना असे एलिमेंट नाही घ्यायचे, तर एलिमेंट कशी घ्यायची आहेत रिंग फॉर्म मध्ये. एक रिंग घेतली आपण. सो यू हॅव टू कन्सिडर अन एलिमेंट ऑफ इन द फॉर्म ऑफ रिंग ऑफ रेडियस स्मॉल आर अँड थिकनेस, त्याची थिकनेस किती असेल जाडी त्याची dr. अशी एक रिंग घेतलेली आहे. रिंग याच्यापेक्षा लहान घेतली तर रेडियस कमी होणार आहे, याच्यापेक्षा मोठी घेतली तर रेडियस वाढणार आहे. याचा अर्थ याच्यात व्हेरिएबल असेल आर, आरची कमीत कमी व्हॅल्यू 0 आणि जास्तीत जास्त व्हॅल्यू कॅपिटल आर एवढी असेल. मग या ठिकाणी या एका एलिमेंटचा मोमेंटम रेशो काढायचा आहे. आता काढण्यासाठी अगोदर मला या एलिमेंटचं मास काढावं लागेल, कारण एलिमेंट कोणत्या फॉर्म मध्ये आहे रिंग फॉर्म मध्ये. रिंगचा मोमेंटम रेशो काय असतो मास इंटू रेडियस स्क्वेअर. त्यातली रेडियस मला माहिती आहे पण मास माहित नाहीये, मग मास कसं काढायचं ते डीएम आणलंय पण ते कसं काढायचं तर त्यासाठी एलिमेंटचं मास काढण्यासाठी एलिमेंटचा एरिया काढतोय. आता हा एलिमेंट आहे सर्कल, याची थिकनेस dr आहे, रेडियस r आहे. हा जर एक ठिकाणी असा कट केला आणि स्प्रेड केला तर अशी स्ट्रीप तयार होते. या ठिकाणी या स्ट्रीपची थिकनेस म्हणजे या एलिमेंटची थिकनेस dr असेल आणि स्ट्रीपची लेंथ म्हणजे या सर्कलची सर्कलचा सर्कम्फरन्स, रिंगचा सर्कम्फरन्स म्हणजे असेल 2πr. म्हणून रिंगचा एरिया येतो 2πr dr. याचा अर्थ लांबी गुणिले रुंदी. याचा अर्थ एरिया मिळाला. मग आपण सिग्मा कसा मांडतो तर मास अपॉन एरिया. एलिमेंटचा मास डीएम आहे, एलिमेंटचा एरिया डी आहे, डीएम अपॉन डी ए बरोबर सिग्मा, म्हणून डीएम अपॉन एरिया 2πr dr. म्हणून डीएम बरोबर मास कसं लिहिलं जातं बघा, डीएम बरोबर हा फॅक्टर इकडे गुणिले होतो 2πr dr इंटू सिग्मा. मग याचा अर्थ एलिमेंटचं मास आलं 2πr dr इंटू सिग्मा. असं असेल तर आता हा जो एलिमेंट आपण घेतलाय त्याचं मास डीएम आहे, रेडियस आर आहे, तर मग मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एलिमेंट, एलिमेंट म्हणजे रिंग अबाउट द गिव्हन ऍक्सिस किती असेल या फॉर्म्युलेनुसार, कारण आपला हा एलिमेंट म्हणजे रिंगच आहे. मग या ठिकाणी या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल डी आय बरोबर मास इंटू रेडियस स्क्वेअर. मास डीएम आहे, रेडियस आर आहे, आर स्क्वेअर. यातला डीएम किती आहे तर 2πr dr सिग्मा इंटू दिस आर स्क्वेअर. हा एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आला. मग एका एलिमेंटचा डी आय, दुसऱ्याचा डी आय, तिसऱ्याचा डी आय, असे अनेक डी आय असतील. या सगळ्या डी आयची बेरीज करतोय कुठून 0 पासून कुठपर्यंत आर पर्यंत. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल बॉडी दॅट इज अ होल डिस्क अबाउट द गिव्हन ऍक्सिस इज आय इक्वल टू इंटिग्रेशन डी आय. ह्या डी आयचे इंटिग्रेशन कुठून कुठपर्यंत 0 पासून आर पर्यंत, कॅपिटल आर पर्यंत. मग डी आयची किंमत आहे 2πr dr सिग्मा इंटू आर स्क्वेअर. याला लिमिट असेल 0 to r. यातला 2π आणि सिग्मा कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला आर आणि आर स्क्वेअर, आर क्यूब राहतो, dr राहतो. सो 2π सिग्मा इंटू इंटिग्रेशन आर क्यूब dr फ्रॉम 0 to r असं राहिलं. आता हे सोडवताना आपल्याला इंटिग्रेशन मधला जो फॉर्म्युला माहिती आहे त्याचा वापर करतोय आपण. इंटिग्रेशन x raised to n dx बरोबर x raised to n plus 1 डिवाइडेड बाय n plus 1 हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आणि आता याच्या आधारे x च्या जागी r आहे आणि n च्या जागी 3 आहे. याचा अर्थ r raised to 3 अधिक 1 भागिले 3 अधिक 1 म्हणजे r raised to 4 डिवाइडेड बाय 4 असं याचं इंटिग्रेशन आलं. या लिमिट्स असतील 0 to r. मग या r च्या ठिकाणी हा जो व्हेरिएबल आहे याच्या ठिकाणी अप्पर लिमिट वजा याच्या ठिकाणी लोअर लिमिट. मग 2π सिग्मा आहे तसाच, r च्या ठिकाणी कॅपिटल R ठेवला, कॅपिटल R raised to 4 डिवाइडेड बाय 4 मायनस याच्या ठिकाणी 0 लोअर लिमिट ठेवला, 0 raised to 4 डिवाइडेड बाय 4. आता 0 रेस्ट कुठल्या संख्येचा 4th पॉवर 0, म्हणजे 0चा कुठलाही पॉवर 0 असतो, 0 भागिले कुठली संख्या 0च. याचा अर्थ पूर्ण फॅक्टर 0 राहतो. 2π सिग्मा
r⁴/4 मायनस 0 आणि मग हा 0 सोडून दिला एवढाच राहतोय 2 पाय सिग्मा इंटू r/r⁴ डिवायडेड बाय 4 यातला 2 कॅन्सल केला पाय सिग्मा r⁴/2 राहतो आता r⁴ दोन ठिकाणी स्प्लिट केला आपण r² मग आता राहिला पाय सिग्मा r²/2 आता लिहिताना फक्त लिहिलं आपण पाय r² सिग्मा इंटू r²/2 आणि मग इक्वेशन 1 नुसार पाय r² सिग्मा म्हणजे असतो कॅपिटल एम म्हणून याच्या ऐवजी आपण कॅपिटल एम ठेवला तर हे I बरोबर mr²/2 या पद्धतीने आपण इक्वेशन 1 च्या आधारे इथं आपण m ठेवलाय. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क ऑफ मास m and radius r about an axis passing through center and perpendicular to plane किती असतो mr²/2. उदाहरणार्थ आपण एखादा कॉइन घेतला एखादी चकती घेतली आणि उभी सर्कल मध्ये अशी सरफेस सोडली तर ती स्वतःभोवती फिरत जाते बा. अशी एखादी डिस्क जर सर्कलवरती फिरत असेल अशी जात असेल स्वतःभोवती फिरत तर त्याचा ऍक्सिस सेंटर मधून पास होतो आणि त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असतो. अशा केसमध्ये याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr²/2. तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी आता रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया दोन भाग सांगितलेले आहेत. छोटे छोटे दोन भाग आहेत तेवढे सांगितलेले आहेत. या ठिकाणी थांबतोय. पुढच्या वेळेला आपण याच्यातला महत्वाचा भाग जो काय असेल प्रिन्सिपल्स आहेत 2 त्याचा विचार करणार आहोत. थांबतोय. फक्त काळजीपूर्वक चला बघत चला. थँक्यू.